धाव फलकावरती आपण पाहू शकता 2 ने पुढे सरकते 20. धावा धाव फलकावरती. सुधीर पुन्हा एकदा उंच चेंडू गेलाय. झेलची शक्यता आहे. किशोर कडून चूक झाली. किशोरने एकदा ऑस्ट्रेलियन स्टाईलने झेल घेण्याचा प्रयत्न केला आणि नंतर मात्र इरादे बदलले. वेगळ्या स्टाईलने झेल घ्यायला गेले त्यामुळे झेल सुटलाय. धावसंख्या धाव फलकावरती 2 ने पुढे शकते 22 धावा धाव फलकावरती. जीवदान मिळतो सुभाषला. बावीस धावा धाव फलकावरती. पंडित आलेत गोलंदाजी मार्कस शाकला. प्रल्हाद सुरेख फटका यावेळेला डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून लॉंग ऑन आणि लॉंग अपच्या मधून क्रिकेट मधील सर्वात सेफ शॉट. चौकार. 26 धावा धाव फलकावरती लागलेत. पंडित काळांचं स्वागत केलं चौकाराने. पंडितच्या गोलंदाजीवर जास्ती धावा येत आहेत. मागच्या मॅच मध्ये देखील 17 धावा आल्यात. 19 धावा आल्या. आता चौकाराने खातं उघडलं. आपण येते त्यांचं अकाउंट ओपन केलंय धावांचं गोलंदाजाच्या. पुण्याला खूप चांगला फटका होता. बॉल बॅक टू ड्राईव्ह. एक धाव कंप्लीट केली. 2 धावा इथून आपण आता कंप्लीट केले तर धावसंख्या धाव फलकावरती 28. डाऊनच्या माध्यमातून पुण्याला चेंडूला खेळायचं होतं. यावेळेला एक धाव इथे कंप्लीट केले जाते. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता 29. पंच वाईट चिकून करताय. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता 30 धावा. 30 धावा धाव फलकावरती लागल्यात. राईट आर्म ऊर्ध्वकडे मारक होतो पंडित. सायकलला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला सुभाष. लेफ्ट केला. टायमिंग काय बेमिसाल. टक्का आवाज झाला आणि चेंडू गेलाय सीमारच्या पार. षटकार. छत्तीस धावा. नितीन पडले संघाची गोलंदाजी चांगली. त्यामुळे आता इथून तिथून गोलंदाजी करावी लागणार आहे. तेच सांगतात भीम काळन. खरं 50+ धावा झाले तर होणार नाहीये. पुलटॉस आहे. पुन्हा एकदा चुकीला माफी नाहीये. हा बॉल मोजे मार. षटकार. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता यावेळेला 42 ना फक्त. धन्यवाद देऊन कोणी झेल पकडलाय. सचिन आणि काळूरामने मला वाटतं झेल पकडलाय. पंडितच्या गोलंदाजीला आक्रमण केलं होतं. 19 दिल्यात. आता 20 दिल्यात. गुरुदादा आपणही भोजन करून घ्या. अडव्या बॅटने खेळायचं तर चेंडू यावेळेला शरीराचा वेध घेतोय. लेगबायच्या स्वरूपात 1 धाव मिळते. धावसंख्या धाव फलकावरती 43. बालकृष्ण पाटील देखील आलेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत.
नावाली फुटप्लेचे वाईस कॅप्टन आहेत काय? क्या बात आहे. बालकृष्ण पाटील. त्रेचाळीस धावा. जेवण जर कोणी करायचं अजूनही राहिलं असेल तर भोजन करून घ्या. हनुमान दादा जेवण केलं का? यस. बघा साई यांचे सुपुत्र देखील पाहू शकता. त्याच्या हातात आपण ट्रॉफी आहे. मॅन ऑफ द मॅचची आनंद आहे त्याच्या चेहऱ्यावरती. बेटा जेवण झालं ना? बालकृष्ण पाटील वाईस कॅप्टन आपणही जेवण करून घ्या. शिवम गोंधले आम्हाला सांगतात की तुम्ही जेवण करून घ्या. नाही त्यांचा सर्व भोजनाची व्यवस्था त्यांच्याकडे, डिपार्टमेंट त्यांच्याकडे. कोण जेवला नाही जेवला. नितीन पाटील भोजन करून घ्या. त्रेचाळीस अंतिम षटक. मगाशी देखील ज्ञानेश्वर म्हात्रे पाणी घेऊन गेले ते आता देखील जात आहेत. हे काहीतरी सांगून येतात. अंतिम षटक. भीम काळा सुभाष जबरदस्त बॅटिंग करतो. सुभाषने धावा कुठल्या आपल्या संघाची तब्बल 12 चेंडू 29. सुभाषची बॅटिंग आवडली. एकदा टाळ्या होऊन जाते. जबरदस्त बॅटिंग. चांगला चेंडू तर ड्राईव्ह केला यावेळेला. चेंडू चालला मिड ऑफ वरून लॉंग ऑफला. 2 धावा इथून कंप्लीट केल्या आहेत. धावसंख्या धावफलकाची 45. धावा दाखल करते. भीम गोलंदाजी मार्कवर. फुलटॉस आहे. स्वीप करायचा होता यावेळेला. चेंडू व्यवस्थित मिडल होत नाहीये. धावसंख्या धावफलकाची आपण पाहू शकता यावेळेला 47. धावा. इथून जर संघ जिंकेल तर देसाई संघावर फाईट बॅक करेल आणि टॉप 3 मधला अजून एक संघ मला मिळेल. नाही MRG ची सायकल कोणता खेळाडू घरी घेऊन जातो पायचाच मालिका वीसाठी. भीम गोलंदाजी मार्कवर टाकला सुभाष. आडव्या बॅटने सुरेख फटका. क्षेत्ररक्षक आहे. काय झेल पकडल्या बघा सचिन ठाकूरने. सचिन ठाकूर धन्यवाद. धावसंख्या धावफलकाची 50 कंप्लीट. 53 धावा. सुभाषचा झेल सोडल्यानंतर आपण तर 15 चेंडू 39. नामी संधी 50 धावा कुटण्याची. कारण या स्पर्धेत 50 धावा कुटलेल्या आहेत. अमूल्य देखील पुन्हा एकदा लॉफ केला यावेळेला. सरळ चेंडू चालला आमच्या समालोचन कक्षावरून. षटकार. 45 धावांवरती खेळतोय. भीम गोलंदाजी मार्कवर स्टॅकला सुभाष. उंच चेंडू गेला. झेलची शक्यता आहे. भीम काळन झेल पर्यंत पोहोचत नाहीयेत. जोपर्यंत चेंडू फील्ड येईल. 2 धावा इथून कंप्लीट केल्या. धावसंख्या धावफलकात 61. 47 वर खेळतोय. चेंडू बाकी फक्त आणि फक्त जर विचार केला तर 50 धावा करण्यासाठी वैयक्तिक एक आपण तर चेंडू बाकी आहे. 3 धावा बाकी आहेत 50 धावा कुटण्यासाठी. काल अमोल बागोलने देखील आपण तर अशा प्रकारे मॅच मध्ये बॅटिंग केली होती. 55 केल्या होत्या. इथून जर षटकार आला तर 53 होतील. चौकार आला तर 51 होतील. भीम काळन काय करतो पाहायचंय की सुभाष इथून चौकार षटकार मारतोय. हा चेंडू उंच गेलाय. झेलची शक्यता आहे. बॅटर बाद. आणि अखेरकार वादळ शांत झालं. शेवटच्या चेंडूवरती 61 झाल्यात. 62 ची गरज आता इथून. लक्ष जर बघितलं तर मोठं आहे. पण नितीन आणि किशोरला आता चांगली बॅटिंग करावं लागणार आहे. उमेशला चांगली बॅटिंग करावं लागणार आहे. 15.5च्या सरसाने धावा करायच्या आहेत. हे दुटणे फुटी प्लस संघाची देखील आपण तर बॅटिंग चांगली आहे. कारण 2 षटकात खूप धावा आल्या आहेत. पहिल्या 2 षटकाचा विचार केला तर धावा नव्हत्या एवढ्या. कारण धावा होत्या फक्त 22. त्यानंतर 20 आल्या आणि आता शेवटच्या 18 म्हणजे 38 धावा आल्यात 2 षटकामध्ये.
संदीप पाटील निभू यांचा देखील सन्मान केला जाणार आहे व्यासपीठावर. त्यांच्या माध्यमातून आम्हाला मोलाचं सहकार्य झालेले आहे या स्पर्धेसाठी. संदीप पाटील या, नाही आपला सन्मान स्वीकारा. अवी पाटील यायचा, अवी आपण या. तो मॅच सुरू आहे, जाऊयात दुसऱ्या दाडी आमचे साथी समालोचक नितीन कानेचर. धन्यवाद. धन्यवाद भाऊ पाटील. 62 धावांचं लक्ष आहे. एव्हरेट संघाचा कोणताही फलंदाज 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारतो. तर रवी भोईर जे उंबारले त्यांच्याकडे 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल ते एव्हरेट 40+ संघाची सुवर्ण संधी असेल. रवी भोईर एक जबरदस्त क्रिकेटर उंबारली संघाचे, त्यांच्याकडे सलग 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज फक्त एव्हरेट 40+ संघाची. 62 धावांचा पाठलाग करायचा. यातून विजेता संघाने देसाई 40+ मध्ये लगेच मॅच होईल आणि त्यानंतर ड्रॉ होईल. तर 62 धावांचा पाठलाग करायचा हेडवूड 40+ संघाला. सुभाषने 47 धावांची इनिंग साकारली आहे. हवेचा वेग सुद्धा प्रचंड आहे. वनाई वर्ल्ड च्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली आहे. सौरभ पाटील, नबाल यांनी त्यांची सर्व संपूर्ण टीम, रमाकांत पवार सरांना तुम्ही पाहतायत, जावेद फरीद सरांना तुम्ही पाहतायत, मन फ्रॉम कल्याण, खंबालपाडा 40+ आणि आगासन 40+ संघ आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचं लक्षात घ्या. आगासन 40+ आणि खंबालपाडा 40+ दोन्ही टीम्सला विनंती असेल आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. यातून विजेता संघाने देसाईमध्ये मॅच जरी होईल पण आपण वेळेवर उपस्थित राहणं गरजेचं आहे. 65 धावांचा पाठलाग करण्यासाठी नितीन पाटील आणि उमेश पाटील ही जोडी आणि गोलंदाज ज्ञानेश्वर मात्रे. पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला होता. दुसऱ्या बाजूला नितीन, त्यालाही मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला होता. म्हणजे बेस्ट वर्सेस बेस्ट. आता चांगलं बॅटल असेल मैदानाच्या आतमध्ये. ज्ञानेश्वर पहिला चेंडू आपण पाहतोय व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही, मात्र धावा तरी 4 मिळतील. चौकार. मिड विकेटच्या दिशेने चौकार आलाय. चला 2-3 खेळाडू थांबा बघा. खेळाडू जर बाळू गेला तर वेळ वाया जाईल. नाही जास्त करून तिथे चेंडू गेल्यावरतीच हॉलिंडर पाहिजे तरच आपला वेळ वाचेल. पहिला चेंडू हॉलिंडर्स आहेत तिथे आमचे. चौकार आलाय. जय गणेश विष्णू स्पोर्ट नावाली 40+ आयोजित नावाली 40+ चषक 2024 स्पर्धेचा शेवटचा दिवस. फटका चांगला आहे. मिडऑफच्या बरोबर खेळत आहेत. लॉंग आपला क्षेत्ररक्षक कोणी नाही. सुभाष बघा किती वेगाने धावलेत. चांगली फिल्डिंग केली. सहा धावा झालेले आहेत. 6 धावा झालेले आहेत. ज्ञानेश्वर राईट मोड विकेट.
रिव्हर्सच्या माध्यमातून फटका चांगला नितीनच्या बॅट मधून. धावाही 4 मिळतील. चौकार. नितीनच्या बॅट मधून हा दुसरा चौकार आलाय. 63 धावा चेस 62 धावा चेस करायच्यात. ऑन द पेपर थोड्याशा महाग वाटतायत मात्र अशक्य अजिबात नाहीयेत जर उमेश आणि नितीन जर मैदानात थांबले. किशोर भंडारी सारखा फलंदाज अजून येणं बाकी आहे. म्हणजे फलंदाजी चांगली आहे या संघाकडे. दिलीप पाटील सुद्धा चांगली बॅटिंग करतात. विश्वास आहे. बॅटिंग चांगली आहे. म्हणजे 62 झाल्या म्हणजे मॅच संपली नाहीये. रेडोटे संघाची बॅटिंग चांगली आहे. धावा चेस होऊ शकतात. कमबॅक करावं लागेल ज्ञानेश्वरला. हा चेंडू ऑन साईडला टर्न केलाय. एक कसरत आता उमेशचा योग्य कॉल आहे. धाव झाली नसती. उमेशला माहिती आहे. डावखुळे आताचे बॅटर आले स्ट्राईक एंडला. सचिन डावखुळे आताचे बॅट्समॅन. लक्ष द्या जरा मॅच मध्ये. अकरा धावा झालेल्या आहेत. अकरा धावा झाल्या. 62 धावांचा पाठलाग करायचा आहे. ज्ञानेश्वर म्हात्रे आपण पाहतोय पहिल्या मॅच मध्ये 2 षटकं टाकली. या मॅच मध्ये थोडीशी मागडे आहेत कारण 4 बॉल मध्ये 11 रन्स आलेत. लो फुल टॉस बॉल होता. फायदा घेऊ शकले नाहीयेत. या षटकातील हा पहिला बॉल डॉट आलाय. कदाचित वाईडी असू शकला असता. ऑप्शनच्या बाहेर होता. धावसंख्या 11 मात्र जर तरला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये. सर्व आम्ही पाहुण्यांचा आभार व्यक्त करू ज्यांनी स्पर्धासाठी आम्हाला सहकार्य केलं. निगू ग्रामस्थांचे आम्ही आभारी आहोत. हाही चांगला चेंडू आहे. हाही चांगला चेंडू आहे. रनआउटचाही धोका आहे. जावेद फरीद सरांचा इशारा काय तो येणं बाकी आहे. नाही उमेश सुरक्षित रिलीज मध्ये आहेत हे सांगताय जावेद फरीद सर. भरपूर वर्षाचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. पण नानाने खूप चांगलं कमबॅक केलं. पहिल्या 4 बॉलवरतीच 11 आले होते. शेवटचे 2 बॉल डॉट आलेत. 51 अजूनही करायचे आहेत. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 18 चेंडू 51 अजूनही करायचे आहेत. चला थोडीशी घाई करा. यानंतर अजूनही 3 मॅचेस आहेत. खरं तर आजही सुरू मॅचेस थोड्याशा उशिरा सुरू झाल्या. 10 10:30 10:35 ला पहिला चेंडू पडलाय. अठरा चेंडू 51 करायचे. दुसरे षटक घेतात गोलंदाज प्रल्हाद पाटील. प्रल्हाद पाटील येत आहेत. दोन धावा इथे मिळाल्या आहेत. तर बॅकअप बॉलर सेंडला हिट केलं असं हरकत नव्हतं. उमेशची विकेट मिळाली असती. झेल थोडासा कठीण होता. 17 बॉलमध्ये 49 अजूनही करायचे आहेत. फटका चांगला आहे. चेंडू उंच गेलाय आणि जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. सोळा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 43 रन्स करायचे आहेत. नितीनला माहिती मी मैदानात थांबलो होतो. धावा होतील. नितीन अमरमध्ये भगवा चषक मध्ये एकाच स्पर्धेमध्ये 100 पेक्षा जास्त धावा बनवणारा खेळाडू आहे. चांगला बॅटर आहे. पंचही चांगली गिरीत करतात ते एसपी पॅनलच्या माध्यमातून. नाव चर्चेत आहे नितीन पाटील. 16-43 इक्वेशन या मॅचचे.
हा चांगला चेंडू होता, मात्र संतोषच्या ऍक्शन वरून असं वाटलं मला थोड्या वेळ की कट लागली की काय, मात्र नाहीये. डॉट बॉल. 15 बॉल 43. 15 चेंडू 43. इथे मात्र मिस टायमिंग स्ट्रोक आहे. झेलची शक्यता, फलंदाज बाद होईल. काळूरामने एक सुंदर झेल टिपलाय. प्रल्हाद पाटीलच्या खात्यामध्ये महत्वाची विकेट. आता 14 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावा करायचे 43. चौदा चेंडू 43. किशोर भंडारी आले बॅटिंग करण्यासाठी. नितीनने सुरुवात चांगली केली, मात्र शेवट गोड होईल का, तर क्षमता आहे किशोर भंडारीकडे सुद्धा. उमेशलाही थोडस आक्रमक व्हावं लागेल. 14 चेंडू 43. बनवायचे 62 धावांचा पाठलाग करत असताना एडूटने 40+. आकाशन 40+ संघ सुद्धा दाखल झाला. त्यांचे हार्दिक स्वागत. खमारपाडा संघ आपण उपस्थित राहायचे. यानंतर एक मॅच होईल, मात्र रिपोर्टिंग करा. खंबालपाडा आणि आगासन चिठ्ठ्या उडवल्या जातील. यानंतर अजून एक मॅच होईल. देसाई आणि यातून विजेता संघ. एक मिनिट पंच. चौथा चेंडू आणि 43 धावा. वळूया मॅचच्या दिशेने. प्रल्हाद गोलंदाजी मार्कवर. बॅकफुटला गेले, जागा बनवली. 2 धावा बघा. 13 चेंडू 41 अजूनही करायचे आहेत. तेरा चेंडू 41. तेरा चेंडू 41 जावा. 40+ मध्ये थोड्याशा महाग वाटतायत. फाइंडिंगला चांगली फिल्डिंग आहे. मिलिंद तिथे आहेत. भरपूर वर्ष रेग्युलर क्रिकेट सुद्धा मिलिंद खेळलेले आहेत. 12 चेंडू 40 धावांची गरज आहे. अनंत म्हात्रे साहेबांनी विनंती असेल पडलेगावचे या व्यासपीठामध्ये आपलं हार्दिक स्वागत. पडलेगावचे शाखा प्रमुख दिलीप पाली सुद्धा सातत्याने या संघाला सपोर्ट करत असतात. त्यांचे हार्दिक स्वागत. पडलेगावमध्ये सुद्धा आपण मला स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकची बाईक बेस बॉलरची आली. भावेश म्हात्रेला 12 चेंडू 40 करायचे. साई सागर पेंडिंगचे रुपेश साळुंके साहेबांचं आगमन झालंय. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. तर या रुपेश साळुंके स्वागत आहे आपलं. 12 चेंडू 40. तिसरं षटक खेळतात गोलंदाज सचिन ठाकूर. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक आजही आम्हाला मॅच आठवते. पडले विरुद्ध बालेगाव. 6 चेंडू मध्ये 4 धावा सचिन ठाकूरने करून दिल्या नव्हत्या. तोच गोलंदाज. झेलची शक्यता आहे. चेंडू बराच वेळ हवे ते मात्र नाहीये. क्षेत्ररक्षक भरपूर दूर आहेत. सुभाष संतोष मात्रे रक्षक आहेत. पडले संघ आणि स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक भरपूर जवळचं नाते. बऱ्याच वेळा ट्रॉफीज ते उचलतात. बाईकही घेऊन जातात. 11 चेंडू 39. आपल्या टीव्ही स्क्रीनवर तुम्ही बघू शकाल बाळू पाटील यांना मालिका वीरसाठी जी सायकल आहे ती फिरवत आहेत. 11 चेंडू 39 करायचे आहेत. नाही सराव करून घेतात बाळू. हा चांगला चेंडू होता. वेगवान चेंडू होता सचिन ठाकूरचा. उत्तर नाहीये उमेश पाटील कडे. आता चेंडू शिल्लक आहेत 10. धावा करायचे 39. पडलेगावचे शाखा प्रमुख दिलीप पाटील हे आमच्या सोबत जोडले गेलेत युट्यूबवर. त्यांचे हार्दिक स्वागत. 10 चेंडू 39. दिलीप पाटील सुद्धा सुरुवातीला भरपूर क्रिकेट खेळलेत. पडले गावासाठी शहरी क्रिकेट नाही युट्यूबवर ते सर्व मॅचेस बघतात ना.
रेग्युलर असो 40+ असो, सपोर्ट आहे ना गावाला. इथे मला वाटतं ड्रॉप झाला की काय संतोषकडनं. डॉट बॉल. सचिन ठाकूर सुद्धा भरपूर क्रिकेट खेळले, चांगले पंच सुद्धा आहेत. अजूनही भाऊ उमेश पाटील खातं उघडलं नाहीये. 4 चेंडू खेळलेत. खातं उघडायचंय अजूनही त्यांना या मॅच मध्ये. त्यासाठी भरपूर उशीर होतोय की काय आता. हा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, लेग स्टंपच्या बाहेर होता, पंचाने वाईट घोषित केलाय. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 38 रन्स या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. 9 चेंडू 38 धावा. 2 मोठे हिट आले, त्या मॅच मध्ये कमबॅक करू शकतो हिटसन 40+. आता उमेशला खातं उघडायचं या मॅच मध्ये, बघायचंय षटकाराने ते खातं उघडतील का. चेंडू भरपूर वेळ हवेत आहे. कॅप रिमूव्ह केली होती भाऊ, हरकत नाहीये. 2 धावा मिळालेत. जजमेंट चांगला होता. कॅप सुद्धा रिमूव्ह केली होती नानांनी. ज्ञानेश्वर मात्रे भरपूर क्रिकेट रेग्युलर खेळले, आता 40+ खेळतात गावासाठी, टीमसाठी. 8 बॉल 36. सचिन ठाकूर चांगली गोलंदाजी करतायत. व्हेरिएशन चांगलं सचिनने आगासन चषक मध्ये आपण पाहिलं तर अर्धशतक सुद्धा ठोकलं होतं बॅटिंग करताना. 8 चेंडू 36. असं वाटलं होतं सुभाषचं या अर्धशतक पाहायला मिळेल का. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये त्यांनी 47 बनवल्या. हा चेंडू थोडासा बाहेर आहे लेग स्टंपच्या. वाईट बॉल. 8 चेंडू 35. चेसिंग कंपल्सरी आहे. 8 चेंडू मध्ये 35 करायचे आहेत. नाही, प्रल्हाद ठाकूर यांनी मॅच सुद्धा फिनिश केली ना भाऊ पहिली. इथे झेलची शक्यता नाकारता येणार नाहीये. संतोष आहे त्यामुळे चूक होणार नाहीये. अखेर उमेशला माघारी परतावं लागलं. आता चेंडू शिल्लक आहे. 7 धावा करायचे आहेत. 35. दिलीप पाटील येतात नवीन फलंदाज. सात चेंडू 35. दिलीप पाटील आल्याचा बॅटिंग करण्याची सचिन ठाकूरने चांगली गोलंदाजी आतापर्यंत दाखवली आहे. आता थोडासा अडचणीत सापडले हेडू डेपुटी प्रसंग. ज्यावेळी विश्वासने पहिलं षटक टाकलं होतं त्याने धावा दिल्या होत्या 10. सुधीर कारणाले त्याने धावा दिल्या 12. धावा झाल्या होत्या 22. नंतर पंडित खानच्या षटकात 20 आणि भीमकांच्या षटकामध्ये 18 आणि पंडित खान यांच्या षटकात 21. म्हणजे 2 षटकात 39 धावा आल्या. त्याच धावा आता राहिल्यात 35 7 बॉल मध्ये. सचिन राईट मोर द विकेट. आले आले फटका चांगला आहे. चेंडू जाईल लॉंग ऑफच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. चेंडू शिल्लक आहे 6. धावा करायचे 29. षटकाराने खातं उघडले. 6 चेंडू 29. मॅच लगेच सुरू करा, वेळ कमी आपल्याकडे. 3:30 वाजले. थोडस फास्ट घ्या. 2 मॅचेस यानंतर 3 मॅचेस आहेत भाऊ यानंतर. किशोर भंडारी 29 धावा बनवतील का भाऊ एका षटकामध्ये. प्रयत्न करायला हरकत नाहीये. पडल्याच्या भाऊ ज्ञानेश्वर मात्रेने 11 दिल्या, प्रल्हाद पाटीलने 11 दिल्या, सचिन ठाकूरने 11 दिल्या. आणि बघा आता राजाराम आले, ते 11 खर्च करतात का 29 त्यांना संरक्षण करायचे. चांगले गोलंदाज आहेत राजाराम सुद्धा. राजाराम पाटील. एक रन दे मिळाले. पडले म्हणल्यानंतर ओबी 11 राजेश राऊत असतील, त्यांचा उल्लेख आम्ही नेहमीच करतो. एक लकी पुरस्कार ते पण राजेश राऊत यांची ओळख आहे आणि त्यांच्याच त्यांनीच संघ पुरस्कृत केला होता स्वर्गीय रतनमुळे पाटील चषकमध्ये. ओबी 11 पडले. दोन मिळालेत. 4 बॉल मध्ये 26 करायचे आहेत. 4 षटकार आले तरी मारू मॅच जिंकता येणार नाहीये. म्हणजे भाऊ जर देसाई पडले जिंकली तर बाजूबाजूचीच गाव आहेत पडले आणि देसाई. या 2 संघांमध्ये मॅचेस चांगल्या होतात. मात्र दिलीप पाटील चांगली बॅटिंग करतात बघा. षटकार. 3 चेंडू 20 करायचे अजूनही कंपल्सरी चेसिंग. रोशन शेठ शिंजोकर साहेबांचं आगमन झालंय. सुनील शेठ यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. या व्यासपीठावरती
3 बॉल 20 करायचेत. 3 चेंडू 20. दिलीप पाटील चांगली बॅटिंग करतायत, मात्र हा चेंडू डॉट आलाय. 2 चेंडू 20 करायचे आहेत. चला देसाईचे कॅप्टन मध्ये उपस्थित राहा. किसन मात्रे, देसाई 40+ कॅप्टन किसन मात्रे. समाजसेवक रामचंद्र पाटील यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत. आज त्यांनी आम्हाला नॉनव्हेज जेवणाची व्यवस्था करून दिली. चौकार आलाय. 1 बॉल मध्ये 16 रन्स होणं कठीण आहे. एक लिगल डिलिव्हरी तिसऱ्या फेरीमध्ये दाखवली, कारण आजचा खेळ चांगला राहिला. भाऊ पडले संघाने चिकनगर संघाला सुद्धा या स्पर्धेतून बाहेर गेलाय. फटका चांगला आहे. हेडुसन संघ जरी पराभूत झाला असेल, मात्र दिलीप पाटील यांची चर्चा राहिली आहे. 9 रन्स ही मॅच गमावली आहे ती हेडू डेप्युटी प्लस संघाने. उमेशला थोडासा वेळ लागला खातं उघडायला, आणि त्या मॅचचं चित्र थोडंसं वेगळं असलं असतं. भाऊ हरकत नाहीये, प्रयत्न चांगले केले हेडू संघाने. कोणी दिलीप पाटीलने 24 रन्स केले. पडले विरुद्ध देसाई अशी मॅच असेल. सेकंड करा, शुभेच्छा तुम्हाला द्यायचेत. 18 बॉल 47 धावांची खेळी करणारा सुभाष ठाकूर ठरला मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर या सुभाष मॅन ऑफ द मॅच. पहिल्या मॅच मध्ये ज्ञानेश्वर मात्रे, या मॅच मध्ये सुभाष ठाकूर. किसन मात्रे आले टॉस साठी. पडलेचे कॅप्टन सुद्धा लगेच या. क्वार्टर फायनलची मॅच. जो संघ जिंकेल तो सुपर 3 मध्ये देसाई किंवा पडले एक ट्रॉफी 2 गावापैकी एका गावामध्ये जाणार आहे. सुभाष या जबरदस्त 18 बॉल खेळला सुभाष. 47 रन्स केले. सचिन ठाकूरने 3 बॉलचा खेळ केला, त्याने 5 बनवले. प्रल्हाद पाटीलने 3 चेंडूचा खेळ केला, 7 रन्स केले. सुभाषला पण मॅन ऑफ द मॅच देऊया. चंद्रकांत दादांच्या शुभ एक लेजंड क्रिकेटर सुद्धा आहेत नावालीचे. शुभम निलेश दादा संध्याकाळच्या मॅचच्या टेन्शन मध्ये, तुम्ही काहीच सांगू नका त्यांना. 4 ओव्हरची मॅच असेल देसाई विरुद्ध पडले. त्या मॅचचा टॉस सुद्धा आपण करणार आहोत लगेचच. हडलक हेडू डेप्युटी प्लस. विजय पाटील या टॉस साठी आहेत ना विजय पाटील. टॉस आपण करणार आहोत. अविन पाटील यांच्या शुभ असे टॉस होईल. 4 ओव्हरची मॅच असेल, लक्षात घ्या. अविन पाटील साहेबांच्या शुभ असे टॉस होईल. नाही, हा सामना 4 ओव्हरचा किसन दादा. 4 ओव्हरची मॅच आहे. पडले विरुद्ध देसाई. ही 2 गावं बघा बाजूबाजूचे आहेत, त्यामुळे मॅच रंगतदार होईल. किसन मात्र बाळू पाटील, त्यामुळे विचारूच नका तुम्ही की टॉस कोणी जिंकलाय. टॉस देसाईने जिंकला असेल. सलग 2 वेळा टॉस जिंकलाय बाळू, आणि यावर्षी भरपूर टॉस त्यांनी जिंकलेत. किसनचा निर्णय काय? गोलंदाजी. चला हनुमान पाटील थोडीशी घाई करा. देसाई पडले, बाजूबाजूचीच गाव आहेत. कृषेट मात्रे सुद्धा बघा